कोकण विभागाच्या शैक्षणिक प्रतिमेला धक्का देणारी धक्कादायक घटना सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून समोर येते। 10वीच्या उत्तरपत्रिकेत 2 वेगवेगळ्या हस्ताक्षरांचा समावेश आढळल्यानं शिक्षण व्यवस्थेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नेहमी गुणवत्तेत अव्वल राहणाऱ्या कोकण बोर्डात असा प्रकार उघड झाल्यानंतर पालकांमधून संताप व्यक्त केला जातोय। संबंधित विद्यार्थ्याचा निकाल कोकण बोर्डानं राखून ठेवला असून माध्यमिक शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले। एकीकडे देशभरात परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या घटनेनं मुन्नाभाई एमबीबीएस स्टाईल प्रकाराची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे। नेमकं उत्तरपत्रिकेत दुसरं हस्ताक्षर आलं कसं, कुणाचा हस्तक्षेप झाला की हा गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार, पाहूयात हा विशेष रिपोर्ट। कोकण बोर्ड म्हणजे गुणवत्तेचा चेहरा। 10वी-12वी निकालात सातत्यानं अव्वल राहणारा विभाग, मात्र आता याच कोकण बोर्डावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा येथील परीक्षा केंद्रावर 10वीच्या विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेत 2 वेगवेगळ्या हस्ताक्षरांचा समावेश आढळून आलाय। उत्तरपत्रिका तपासणी दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकाराची गंभीर दखल घेत कोकण बोर्डानं संबंधित विद्यार्थ्याचा निकाल सध्या राखून ठेवलाय। तसेच माध्यमिक शिक्षण विभाग आणि अधीक्षक स्तरावर चौकशीचे आदेश देण्यात आलेत। उत्तरपत्रिकेत 2 हस्ताक्षरं नेमकी कशी आली, परीक्षा केंद्रावर काही गैरप्रकार झाला का, की उत्तरपत्रिका हाताळताना कुठली गंभीर चूक झाली, याचा शोध आता चौकशीत घेतला जाणार आहे। नमस्कार, माझं नाव शलाका शैलेंद्र तांबे, अधीक्षक राप शिक्षण विभाग माध्यमिक सिंधुदुर्ग येथे मी कार्यरत आहे। आणि सदर विषयासंदर्भात आज वैभववाडी तालुक्यातील इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या संदर्भात जी तक्रार आमच्या कार्यालयाकडे कोकण बोर्डाकडून दिनांक 12 मे 2026 रोजी प्राप्त झाली आणि सदर तक्रारीच्या अनुषंगाने 2 दिवसात सदर कार्यालयास चौकशी अहवाल सादर करण्याबाबत आम्हाला सूचित करण्यात आले। त्या अनुषंगाने जे आम्हाला पत्र प्राप्त झालं, 12 मेचं पत्र आम्हाला दिनांक 13 मे 26 रोजी कार्यालयास प्राप्त झालं। तातडीने आम्ही त्या पत्राची गंभीरपणे दखल घेऊन दिनांक 14 मे 26 रोजी आमच्या कार्यालयाचे जे चौकशी अधिकारी आहेत, प्रभारी उपशिक्षणाधिकारी यांचे आदेश काढलेले आहेत आणि त्या अनुषंगाने या तक्रारीची दखल घेऊन सदर चौकशीचा अहवाल आम्ही तातडीने बोर्डाकडे सादर करणार आहोत। धन्यवाद। देशभरात स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी आणि गैरव्यवहाराच्या घटनांमुळे आधीच शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत असताना या घटनेनं मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील परीक्षा हॉलमधील बनावटगिरीच्या प्रसंगाची आठवण अनेकांना करून दिली आहे। जरी हा प्रकार तसाच असल्याचं स्पष्ट झालं नसलं तरी 2 हस्ताक्षरांमुळे संशयाचं सावट अधिक गडद झालंय। नेहमी अव्वल निकालासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोकण बोर्डात अशा प्रकारची घटना समोर आल्यानं पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित बाबीत पारदर्शकता आणि विश्वास महत्त्वाचा असताना या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यामधील एका विद्यार्थ्याचं 7च्या 7 पेपरचं हस्ताक्षर जे आहे ते बदलात आलेलं आहे असं आढळून आलं आहे आणि त्या संदर्भातली प्रक्रिया जी आहे ती कोकण बोर्डाकडून करण्यात आलेली आहे। त्याची प्रोसिजर जी आहे ती पूर्ण झालेली आहे। या संदर्भात शिक्षण विभाग जे आहेत, या ठिकाणी मी आता उभा आहे, या माध्यमिक शिक्षण विभागाला त्या पद्धतीचं कोकण बोर्डाने पत्र पाठवलं आणि त्याचा अहवाल जो आहे तो सध्या या ठिकाणी मिळविण्याचं काम जे आहे, प्राप्त करण्याचं काम जे आहे ते सध्या सिंधुदुर्ग जिल्हा विभागाचा माध्यमिक विभाग जो आहे तो करत आहे। संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे कोकण असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, यामध्ये कोकण अव्वल असतं, मात्र सद्यस्थितीला कोकण बोर्डाकडून अशा पद्धतीची घटना जी आहे ती पहिल्यांदाच घडलेली पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी या शिक्षण विभागाबाबत प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केलं जाते। इकडे नीट सारख्या परीक्षांमध्ये पेपरफुटीचे प्रकरण घडले, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला, तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशाच पद्धतीने एका विद्यार्थ्याचं हस्ताक्षर बदलमुळे झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण पालकांमध्ये सध्या नाराजीचा सूर जो आहे तो उमटताना पाहायला मिळतोय। विशाल रवडेकर, एलएस मराठी, सिंधुदुर्ग। 10वीच्या उत्तरपत्रिकेतील 2 हस्ताक्षरांचा हा प्रकार नेमका गैरव्यवहार आहे की गंभीर प्रशासकीय हलगर्जीपणा, याचं उत्तर आता चौकशीतूनच समोर येणार आहे। मात्र कोकणच्या शैक्षणिक प्रतिमेला धक्का देणाऱ्या या घटनेनं अनेक प्रश्न अनुत्तरितच ठेवलेत। विशाल रेवडेकर, एलएस मराठी, सिंधुदुर्ग।